तर हा आहे अंगारकी संकष्टी दिवशी रात्रीचा व्हिडिओ. तर त्या दिवशी सलून बंद होतं आणि आमच्या मावशी पण 2 दिवस सुट्टीवरती आहेत. त्यामुळं म्हटलं चला आज सुट्टीच घेऊयात. मंगळवार किंवा संडेला मी घेते. मंगळवारी शक्यतो घेते कारण लेट नसते त्यामुळे. तर त्या दिवशी तरी देखील एक क्लायंट आलतंच हेअर स्पा आणि आयब्रोसाठी. ते केलं. सकाळची घरातली कामं आवरली आणि संध्याकाळी मिस्टर म्हटले व्हेज पुलाव, पनीर वगैरे बनव. तर मी म्हटलं पनीर वगैरे बनवूयाच, पण व्हेज पुलाव त्यांना खायचा होता. म्हणून म्हटलं पहिल्यांदा व्हेज पुलाव बनवावा. तर खूप छान सिंपल सोपी पद्धत आहे. तर तुम्ही कशा पद्धतीने बनवता ते देखील कमेंटमध्ये नक्की सांगा. या ठिकाणी बघू शकता छान असा तांदूळ मी पाण्यात भिजत घालायचा, त्यामुळे छान असा सॉफ्ट तयार होतो भात मस्त असा. आणि पूर्ण मी तुपामध्ये हा पुलाव बनवते. जर तुम्ही तुपामध्ये बनवत नसाल तर लिंबूचा रस देखील त्यामध्ये टाकू शकता किंवा लिंबूचे काप देखील. त्याने खूप छान सॉफ्ट होतो. आणि या ठिकाणी तूप देखील काढत आहे बघू शकता. दूध जास्त असतं त्यामुळे साई साठते. त्याचं लोणी मस्त करून घरच्या घरी मी साजूक तूप बनवते. खूप छान घरच्या घरी तुम्ही पण बनवत जा. तर या ठिकाणी तूप देखील बनत आहे, स्वयंपाक देखील बनत आहे आणि घरातील बाकीची कामं. घरातील कामं काही थोडी असतात का सांगा? किती जरी कंटाळा आला तरी ते आपल्याला बनवावीच लागतात. तर या ठिकाणी मी माझा डाएट चालू असल्यामुळे थोडंसंच राईस घेतले. राईस, पापड एवढंच मी खाल्लेलं आहे आणि कोशिंबीर. आणि भांडी घासत आहे बघू शकता. मावशी सुट्टीवरती आहेत. तशी ही भांडी जास्तच पडतात, थोडी घासावीच लागतात मला. पण मावशी असली की थोडीशी हेल्प मिळते. आणि या ठिकाणी 11:30 वाजू देत नाहीतर 12 वाजू देत, मला किचन स्वच्छ केल्याशिवाय झोपू वाटत नाहीत. सकाळी उठल्यानंतर आपल्याला किचन स्वच्छ असेल तर काम करायला हुरूप येतो. त्यामुळे किचन स्वच्छ करूनच झोपा. आणि किचन स्वच्छ असेल तर लक्ष्मी देखील येते. त्यामुळे किचन क्लीन करूनच झोपायचं. आणि या ठिकाणी बघू शकता किती वाजलेले आहेत. तर आजसाठी एवढंच. आवडला तर लाईक